मान्सून तोंडावर असताना राज्याचा कृषी विभाग मात्र वाऱ्यावर असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय। ऐन खरीपाच्या तोंडावर कृषी आयुक्तांच्या बदलीने आता खळबळ उडालेली आहे। कृषी आयुक्तांच्या बदलीने कृषी विभागामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं। मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असताना कृषी आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आणि या बदलीचा प्रशासकीय कामांवर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर कृषी मंत्री सुद्धा परदेश दौऱ्यावर असल्याची माहिती आहे। राज्याला पूर्णवेळ कृषी सचिवांची सुद्धा वाणवा असल्याचं कळतंय। तर मान्सूनच्या तोंडावर सरकार कुठे आहे असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करतात, कारण शेतकरी आधीपासूनच अनेक समस्यांना तोंड देतात। शेतकऱ्यांच्या समोर अनेक महत्त्वाची प्रश्न आहे। त्यांना बियाणं उपलब्ध होत नाहीये, खतं देखील उपलब्ध होत नाहीये। अशामध्ये कृषी मंत्री विदेश दौऱ्यावर आहे आणि आता कृषी विभाग वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय, कारण ऐन खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी आयुक्तांची देखील आता बदली झालेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वाली कोण असा संतप्त सवाल देखील महाराष्ट्रातील शेतकरी उपस्थित करतात। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकची अपडेट घेऊयात। सचिन, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची अवस्था आता अतिशय बिकट झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण एकीकडे बियाणांचा तुटवडा आहे, खतं उपलब्ध होत नाहीये, शेतकऱ्यांच्या समोर अनेक मोठ्या अडचणी आहे, पाणी देखील महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे विदेश दौऱ्यावर आहे आणि कृषी विभाग देखील आता वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय, कारण खरीप हंगाम तोंडावर असतानाच कृषी आयुक्तांची देखील आता बदली करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी कशी तरी जगवलेली पिकं ही या ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेमुळे काहीशी नाहीशी होत आहेत। पिकं जळून चाललेली आहेत। तर दुसरीकडे आता मान्सून तोंडावर आहे, खरीप तोंडावर आलेला आहे। सचिन, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। अंबादासजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। मान्सून तोंडावर आहे, शेतकऱ्यांच्या समोर अनेक यक्ष प्रश्न महाराष्ट्रात आहे, पाण्याची टंचाई आहे, बियाणे उपलब्ध होत नाहीये, खतं देखील उपलब्ध होत नाहीये। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कृषी मंत्री देखील महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाहीये। राज्याचा कृषी कारभार वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। खरीपाच्या तोंडावर कृषी आयुक्तांची देखील बदली झाली आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुणी वाली आहे का नाही, तुमची प्रतिक्रिया? नाही, खरं तर शेतकऱ्याला या महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला कोणीच वाली नाहीये। कृषी मंत्री असेल नसेल हे मला काही माहिती नाही, परंतु एक व्यवस्था असतेच ना, ही व्यवस्थाच उपलब्ध नाहीये। कृषी मंत्री कुठे गेले असतील नसतील हे मला नाही माहिती काही, परंतु जी व्यवस्था रुटीन मध्ये असते अधिकाऱ्यांची, प्रशासनाची, बियाणे उपलब्ध करून देण्याची, मग वेगवेगळ्या कंपन्या, आता जसं महाबीज आहे, अन्य कंपन्या आहे, इकडून बियाणं, परंतु आताच्या घडीला एकतर माझ्याकडे तर कित्येक शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप आहे, बियाण्याला लाईन लावावी लागते 4-4 तास, 700 रुपयाची 800 रुपयाची बियाण्याची बॅग विदाऊट पावती 1400 रुपये दिली जाते, 1500 रुपये दिली जाते। अशा प्रकारची स्थिती, अजून तर नंतर खताची स्थिती याच्यापेक्षा भयानक होऊ शकते। आणि या स्थितीमध्ये या सगळ्या यंत्रणेवर नियंत्रण खरं तर सरकारचं असलं पाहिजे, परंतु आचारसंहितेच्या नावाखाली म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा किंवा शेतकऱ्यांना यांना घेणं देणं नाही शेतकऱ्याची या सरकारला, या हेतून मला असं वाटतं शेतकऱ्याची त्रेधा तिरपीट चालू आहे, याला सर्वस्वी पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। अगदी अंबादासजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।